सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी असे काही उपाय पाहणार आहोत ज्याचा रिझल्ट 100% आपल्याला मिळतोच. तर चला तर मग वेळ न लावता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा उपाय केल्याने लगेच लक्ष्मी प्राप्ती होईल असे नाही, कारण देरेहारी पलंगावरी म्हणजेच कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सातत्य हाच खरा लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आहे. जो देवाचं करतो, देव सदैव त्याच्या पाठीशी असतो. जेवढं जमेल तेवढे उपाय करावेत, पण मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि कर्म सात्विक असावे. देव आपल्या पाठीशी सदैव असतोच. फक्त आपण प्रयत्न आणि विश्वास सोडू नये आणि मेहनत करत राहावं. स्वामी भक्तांनो, घरात सुख, समृद्धी आणि पैशाची स्थिरता हवी असेल तर जे काही आता साधे सोपे आपण उपाय पाहणार आहोत ते अवश्य करा. तर आपण असे काही विशेष लक्ष्मी प्राप्तीसाठीचे उपाय पाहूयात. तर दर शुक्रवारी सायंकाळी महालक्ष्मी समोर तुपाचा अखंड दिवा लावावा. दर शुक्रवारी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी महालक्ष्मी समोर तुमच्या घरात जी काही मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यासमोर तुपाचा अखंड दिवा लावावा. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजासमोर दररोज सुंदर रांगोळी किंवा स्वस्तिक हे काढावे. त्याचबरोबर शुक्रवारी सुवासिनींची ओटी भरावी किंवा कन्याभोजन करावे. दर पौर्णिमेला 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, तिजोरीत लाल पिवळ्या कापडात हळद कुंकू ठेवावे. सूर्यास्तानंतर झाडू मारू नये. पैसे उधार देऊ नयेत. घरात तुटलेली भांडी, फुटके आरसे किंवा बंद घड्याळ हे ठेवू नये. दर गुरुवारी गाईला गूळ किंवा हरभरा खाऊ घालावा. दिवाळीला नवीन झाडू आणून प्रथम लक्ष्मीपूजन करावे. ईशान्य दिशेला स्वच्छता ठेवून जलपात्र ठेवावे. दर महिन्याला अन्न, वस्त्र किंवा धान्यदान करावे. कमाईतील काही भाग नेहमी सत्कार्यासाठी राखून ठेवावा. घरात प्रखर वास्तुदोष असेल तर तेही पाहावं. त्याचबरोबर नित्य करायचे असे काही उपाय की ज्यामुळे धनलाभ हा होतो, तर त्यासाठी नित्य असे काही उपाय आपण पाहणार आहोत. नित्य म्हणजे दररोज करता येणारे उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीचे पाहणार आहोत. चला तर मग. तर दररोज श्री व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते मोठ्याने वाचावे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे रोज श्री सुक्ताचे 16 वेळेस पठण करावे. तिसरं म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम नित्यनेमाने वाचावे. चौथं म्हणजे पैशाच्या कपाटावर जाळे, कचरा, भंगार ठेवू नये. गहू शनिवारी दळून आणावेत व त्यात मुठभर काळे चणे मिसळावेत. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या वस्तू या दान कराव्यात. सकाळी नाश्ता करण्यापूर्वी घर झाडून घ्यावे. उठल्याबरोबर मुंग्यांना पीठ किंवा साखर ठेवावं. सूर्योदयाला पक्ष्यांना दाणे द्यावेत. शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात सुगंधित धूप व गुलाब अगरबत्ती दान करावी. व्यापाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाकिट शक्यतो हिरव्या रंगाचे वापरावे. पैशासोबत कोर्ट कचेरीचे कागद हे ठेवू नयेत. घरात स्वच्छता ठेवा. मळके फाटके कपडे टाळा. खांब, बीम याच्या खाली पैशाचं कपाट ठेवू नये. जिथे स्वच्छता, सदाचार आणि दानधर्म आणि भगवंताचे नामस्मरण असते तेथे धनलक्ष्मी नक्की स्थिरावते. म्हणून श्री लक्ष्मी मातेची कृपा तुम्हा सर्वांवर राहावो आणि तुम्हालाही धनलाभ हो. स्वामी भक्तांनो, तर आजचे हे काही मुख्य असे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचे पालन नक्की करा, नक्की त्याला फॉलो करा आणि 100% रिझल्ट हा मिळतो. पण मनामध्ये 100% रिझल्ट मिळायला मनामध्ये तेवढी श्रद्धा, दृढ भाव, विश्वासही असायला हवा. त्याचबरोबर जे काही नित्यपाठ मी सांगितलेले आहेत ते नित्यपाठही तुम्ही करू शकता. म्हणजे ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही नित्यपाठ करता पण संकल्पपूर्वक ही तुम्ही धनलाभासाठी स्वामींची सेवाही करू शकता. महालक्ष्मी देवीचीही सेवा करू शकता. संकल्प करून तुम्ही तुमची जी काही इच्छा, मनोरथ असेल, धनलाभाचं असेल, लक्ष्मी प्राप्तीचं जे काही असेल त्यासाठी संकल्पपूर्वक तुम्ही सेवा मिळवून तुम्ही सेवा करू शकता.
चला तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमचे आणखी काही असे प्रश्न असतील तर ते शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.